नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळेजण। सध्या विधानसभा निवडणुकीचं सगळीकडे वातावरण आहे। प्रचार, सभा, आरोप प्रत्यारोप हे सगळं काही जोमात चालू आहे। पण या विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या सर्वात चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बारामती। या मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोन नेत्यांमध्ये निवडणूक होते। आता हा मतदारसंघ फार महत्त्वाचा यासाठी आहे कारण की या मतदारसंघामध्ये अजितदादांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली। दुसरीकडे अजितदादांना पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सुद्धा शरद पवार गट उत्सुक आहे। म्हणूनच हा मतदारसंघ सध्या आहे तो फारच चर्चेचा विषय ठरतोय। तसं पाहायचं झालं तर या मतदारसंघावरती अजितदादांचं एक हाती वर्चस्व आहे। म्हणजे 1995 पासून अजितदादा विधानसभेची निवडणूक याच मतदारसंघामधून जिंकत आलेले आहेत। 1990 ला शरद पवारांनी इथून आमदारकी भूषवली। त्याच्यानंतर 1995 नंतर अजितदादा इथून सातत्यानं निवडून आलेले आहेत। म्हणजेच काय तर बारामती इज इक्वल टू अजितदादा हे समीकरण सगळ्या जगाला माहिती आहे। पण मित्रांनो, यावेळी परिस्थिती मात्र वेगळी आहे। त्याचं कारणच आहे की युगेंद्र पवार जे त्यांच्याच घरामधले आहेत, पवार घराण्यामधले, त्यांनीच अजितदादांना आव्हान दिले आणि याच्या मागे सर्वात मास्टरमाइंड असलेले आहेत ते म्हणजे शरद पवार। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आम्हीच खरा पक्ष आहोत हे दाखवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये ही स्पर्धा लागलेली आणि ही विधानसभेची निवडणूक ही स्पर्धा जिंकण्यासाठीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी संधी आहे। त्यामुळे या विधानसभेमध्ये अजितदादांना बारामतीमधून पराभूत करून आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत हे सांगण्यासाठी शरद पवारांचा गट सध्या धडपडतोय। तसं पाहायचं झालं तर सध्या तरी अजितदादांचं पारडं जड आहे। त्याचं कारण आहे ते असंच आहे कारण की अजितदादांनी या मतदारसंघासाठी खूप सारा वेळ दिलेला आहे। प्रत्येक शुक्रवारी पहाटे 6 वाजता नेहमी ते त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांची कामं पाहण्यासाठी हजर असायचे। बऱ्याच वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक लोकांपर्यंत अजितदादा हे नाव पोहोचलेलं आहे। पण दुसरीकडे युगेंद्र पवार सुद्धा काही कमी नाही आहेत। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी तेव्हापासूनच तयारी सुरू केलेली आहे। त्यांना कदाचित माहीत असावं की आपण कदाचित पुढचे बारामतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असू, त्यामुळे त्यांनी ग्राउंड लेवलवरती काम करण्यास सुरुवात केली आहे। युगेंद्र पवार नवखे असले तरी सुद्धा त्यांना राजकारणाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालेले हे आपल्याला विसरता येणार नाही। त्यामुळं युगेंद्र पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये अटीतटीची लढाई कदाचित होऊ शकते। अजित पवार सध्या जरी भारी भरत असले तरी सुद्धा भविष्यामध्ये काहीही घडू शकतं। शरद पवार एका सभेमधून सगळा काही जो कल आहे तो बदलू शकतात। शरद पवारांमध्ये तशी पावर आहे। आता मूळ मुद्द्याकडे वळूयात की अजित पवारांना हरवण्यासाठी शरद पवारांनी नेमका कुठला डाव टाकलाय। तर मंडळी, ही जी निवडणूक आहे म्हणजे बारामतीची निवडणूक ती खऱ्या अर्थानं विजय किंवा पराभव एवढ्यापुरती मर्यादित नाहीये। या विजय किंवा पराभवाचे भरपूर सारे अर्थ आहेत आणि त्याच कारणामुळे शरद पवारांनी आपली पूर्ण ताकद या बारामती मतदारसंघामध्ये लावलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्हाला अजित पवार यांना हरवायचंच आहे असा चंग शरद पवारांच्या गटानं बांधलेला आहे। ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार एक आगळा वेगळा डाव टाकण्याचा प्रयत्न करतात। विधानसभेची निवडणूक असली तरी सुद्धा ही निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच आहे असा भासवण्याचा त्यांच्याकडनं पुरेपूर प्रयत्न केला जातोय। तर दुसरीकडे अजित पवारांना ही निवडणूक युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार एवढ्या पुरतीच मर्यादित ठेवायची आहे। कारण की शरद पवारांना टॅकल करणं हे अजितदादांना थोडंसं जड जाऊ शकतं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। म्हणूनच युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार ही जी बॅटल आहे ती तुलनेने सोपी जाऊ शकते। पण शरद पवार यांनी मात्र त्यांचा डाव टाकायला सुरुवात केलेली आहे। काहीही झालं तरी बारामती हा मतदारसंघ फक्त युगेंद्र पवार आणि अजित पवार एवढा न राहता तो शरद पवार वर्सेस अजित पवार झालाच पाहिजे, त्यासाठी ते खटाटोप करतायत। त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी अजितदादांची थेट नक्कल केली। म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांवरती टीका करावी आणि तुलनेनं मग निवडणूक कठीण जावी असा काही जो आहे तो शरद पवार गटाचा तो प्लॅन आहे। खरं म्हणजे अजित पवार यांचं इथंच खरं कौशल्य आहे। म्हणजे काय तर शरद पवार ही दोन काका पुतण्यांमध्ये निवडणूक करण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे अजित पवार हे फक्त मतदारसंघापुरती निवडणूक मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि शरद पवार अजित पवारांना डिवचण्याचा कदाचित भविष्यात प्रयत्न करतील। पण अजित पवार यांनी शरद पवारांना कुठलंही उत्तर न देणं हेच तेवढं सध्या तरी महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे भविष्यात नेमकं काय घडतंय काय नाही घडत ते पाहणं गरजेचं राहणार आहे। बारामतीमधनं कोण विजयी होणार, कोणाचा पराभव होणार आणि खरं म्हणजे
कोण म्हणजे फक्त विजय पराभव एवढाच नाही तर कोण सरस ठरणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवारांनी जो ट्रॅप टाकलाय त्यामध्ये अजित पवार अडकणार का? ही निवडणूक फक्त बारामती मतदारसंघापुरती राहणार की शरद पवार वरती अजित पवार अशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.